आज मी दक्षूसाठी बनवली होती मटकी खिचडी। नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मोड आलेल्या मटकीमध्ये भरपूर सारं प्रोटीन असतं, त्यामुळे लहान मुलांसाठी खूप चांगले असते। फक्त तुम्ही जास्त शिजवून घ्या आणि 8 महिन्याच्या पुढच्या बाळांसाठी तुम्ही देऊ शकता। त्यासाठी एक मी बटाटा घेतला, त्याचे वरचे साल काढून छान असा बारीक कट करून घेतला। 2 ते 3 चमचे इथे मी तांदूळ घेतलेत आणि त्यामध्ये फक्त 1 ते 1.5 चमचा मी इथे मटकी घेतलेली आहे। आता त्यासाठी एका कुकर मध्ये मी अर्धा चमचा तूप घातले, त्यामध्ये थोडेसे जिरे, एक लसणाची पाकळी, थोडासा अद्रकचा तुकडा, कांदा आणि टोमॅटो 1 मिनिट भर परतून घेतलं। तोपर्यंत मटकी, तांदूळ आणि बटाटा हे छान स्वच्छ 3 पाण्याने मी धुवून घेतलं, त्यामध्ये ऍड केलं। 1 मिनिट भर परतून घेतल्याच्या नंतर चिमूटभर हळद ऍड केली आणि नेहमीपेक्षा जास्त पाणी ऍड केलं, कारण की कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्याच्या नंतर याची मिक्सरला प्युरी करून घ्यायची होती म्हणून। आता हे एकदम छान असं शिजलं होतं, तरी सुद्धा मी तुम्हाला दाखवते, मटकी एकदम सॉफ्ट झाली होती। आता ह्या खिचडीमध्ये मी मटकी टाकली होती, त्यामुळे याची मी मिक्सरला प्युरी करून घेतली, नाहीतर इतर वेळेस मी करत नाही। त्यामध्ये थोडंसं वरून तूप ऍड केलं आणि झाली आपली खिचडी रेडी। तुम्ही सुद्धा तुमच्या बाळासाठी नक्की ट्राय करा आणि अशाच रेसिपीसाठी मला फॉलो करा।